नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना शुभ दुपार झाली. आता आज आहे 14 जून आणि हा जो ऊस दिसतोय माझा, याची तोड झालेली आहे 12 मार्चला. आज जवळपास 3 महिन्याचा ऊस झाला आहे. ऊसाची ग्रोथ कशी आहे तुम्हाला दाखवतो. ऊसाच्या कांड्या, ऊसाची हाईट वगैरे काय आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता, याची हाईट हा आहे 3 महिन्याचा. माझ्या हाईटपेक्षा कितीतरी उंच आहे आणि याच्यात कांड्या पण तुम्हाला दाखवतो किती कांड्यावरती ऊस आहे 3 महिन्यामध्ये. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. वरचा आहे पण जाऊ द्या. 9 कांड्यावरती ऊस आहे. ऊसाची वय झाले 3 महिने फक्त. पाहू शकता अशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे. काय असतं शेतकरी मित्रांनो, ऊसाला योग्य नियोजन जर केलं, खत पाणी जे खताचे दोन्ही डोस असतात ते योग्य वेळेस दिले, ऊसाला जेव्हा लागते तेव्हा पाणी टाईमच्या टाईम मिळालं, आणि महत्त्वाचे म्हणजे तणनाशक फवारणी. जर तण आपल्या ऊसामध्ये आलं नाही तर आपण जो खत देतो ते खत पूर्ण ऊसालाच लागू पडतं. जर आपल्या शेतात तण असेल तर त्याच्यातले जवळपास 40-40% खत हे तणनाशक तण ओढून घेतं. त्याच्यामुळे आपल्या ऊसाला पाहिजे तेवढं खत मिळत नाही आणि त्याची ग्रोथही होत नाही. त्यासाठी मित्रांनो, तणनाशक फवारणी ही खूप महत्त्वाची. ऊसाला वेळच्या वेळी तणनाशक फवारणी जर केली तर जे आपण त्याला खाद्य देतो खताच्या रूपात, जे आपण रासायनिक खत म्हणा, शेणखत म्हणा, तर ते 100% आपल्या ऊसालाच लागू पडत आहे. त्याच्यामुळे आपली या ऊसाची अशी ग्रोथ झालेली आहे. कसं वाटलं शेतकरी मित्रांनो आपला ऊस पाहून तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.